सचिन असेल बॉलिंग ट्रॅकवरती, जर्सी नंबर 3 परिधान केलेला हा खेळाडू आचेगावचा एक बलाढ्य संघ तुम्हाला लोहारा नगरीमध्ये पाहायला मिळतोय. सचिन असेल गोलंदाज, परत एकदा स्लो रनचा चेंडू होता. फलंदाजाला काही समजला नाहीये, पर अंगाला लागलेला चेंडू आणि कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू, सुंदर आणि सुरेख गोलंदाजी. सचिनने कमबॅक केले, 2 चेंडू वाईट टाकले होते, परंतु हा सुंदर चेंडू. यानंतर आलेला फटका सुंदर, पहा देखना फटका, सीमा पार चौकार येतोय. अन्सारच्या बॅटमधून निघालेला सनसनीत चौकार. आणि या ठिकाणी भावी नगराध्यक्ष चषक 2026 या ठिकाणी जे कलीम कलेक्शनचे सर्व आहेत त्यांना विनंती आहे की आपण सन्मान चिन्ह स्वीकारत आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. गौस भैया मोमीन यांच्या वतीनं हा सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. कलीम कलेक्शनचे सर्व यांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. चला, 1 धावाने वाढती धावसंख्या, 9 धावा धावफलकावरती. सुमित असेल स्ट्राईकवरती, चांगला सन्मान दिला चेंडूला. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूचा सामना करताना सुमित कदम इतकाच बलाढ्य संघ काणेगाव देखील आहे, कारण दोन्ही संघ या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेले संघ आहेत. परत एकदा काय चेंडू, फटका मारलाय, पहा सुमितच्या बॅटमधून आलाय सनसनीत षटकार षटकार षटकार. काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सुमित कदम. आणि हा सुमित कदम षटकार आणि चौकारची आतिषबाजी करणारा हा प्लेयर आहे. आणि खेळाडू खरंच ग्रामीण भागातून जे खेळाडू येतात, अतिशय सुंदर आणि देखणी फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. सुंदर फटका होता आणि चेंडू जातोय सीमा पार षटकार. वाढती धावसंख्या, 15 धावा धावफलकावरती आलेला आहे. पहिलं षटक सुरू आहे. आणि जे लहान चिमुरडे आहेत की बाबा बिल्डिंगच्या पलीकडे जर चेंडू गेला आणि त्यांनी जर कोणी आणून दिला तर त्याला 20 रुपये पारितोषिक आयोजक कमिटीच्या वतीनं आहे. पलीकडल्या साईडला जर चेंडू गेला आणि लहान छोट्याशा मुलांनी कोणी जरी आणून दिला तर याला 20 रुपये पारितोषिक या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं आहे. धन्यवाद. पुढील चेंडू, काही फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र सुंदर आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय सचिन. आणि ओव्हरची सांगता झालेली आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 15 धावा. 15 धावा झालेले आहेत धावफलकावरती. सुंदर फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आचेगाव देखील इतकाच बलाढ्य संघ आहे. याच संघामध्ये हक्की ओके. चला, आयोजक कमिटीला विनंती आहे की मार्किंग करायची आहे, त्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य बंडू वाघमारे यांच्या वतीनं झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून अभिनंदन व धन्यवाद, कारण या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोलाचं योगदान या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि नवीन आणि सुंदर क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे. बंडू वाघमारे यांचं देखील आगमन झालं, धन्यवाद. पुढील चेंडू उलटाच पद्धतीचा होता, परंतु कोणतीही धाव नाहीये. गोलंदाजाचं नाव सांगायचंय, प्रथमेश राठोड, आयकॉन खेळाडू, आचेगाव संघाचा आयकॉन खेळाडू प्रथमेश राठोड. डावकरी हाताचा हा गोलंदाज पाहायला मिळतो तुम्हाला. सामना करेल अन्सार पठाण. परत एकदा फटका मारायचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्या संघासाठी. 1 धाव वाचवलेली आहे त्यांनी, कोणतीही धाव नाहीये. 2 चेंडू झालेले आहेत. दुसरं षटक सुरू आहे. 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. आणि पहिल्या षटकामध्ये 15 धाव त्यांनी खर्च केल्या होत्या सचिनने, परंतु दुसरा आणि परत एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते, पहा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करता येतं. प्रथमेश राठोड, एका बलाढ्य खेळाडू, याची ओळख आहे प्रथमेश राठोड. डावकोऱ्या हाताचा हा गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. परत एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय पहा अन्सार पठाणला. कोणताही चेंडू कळत नाहीये. टप्पा पडला की चेंडू दिशा बदलतोय आणि चेंडू सीधा कीपरच्या हातामध्ये जातोय.
बॅट आणि बॅट बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चौथा चेंडू झालेला निर्धाव. पाचवा चेंडू परत एकदा पुढे येऊन सनसनीत मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपलेला आहे. सलग 4 चेंडू निर्धाव टाकले, प्रेशर बनवलं आणि 5व्या चेंडूवरती मारायचा प्रयत्न मात्र तो फसलाय आणि अन्सर पठाण होतोय बाद. चला, धावसंख्या झाली 15 धावा. ज्या गोलंदाजाने अगदी रोखून ठेवले, फलंदाजाला कोणतीही धाव आलेली नाहीये. 5 चेंडू झालेले आहेत, फक्त 1 चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील आणि पॉवर प्लेचं हे षटक असेल. बॅट्समॅन असेल DK ज्ञानेश्वर कदम, जो की आयकॉन खेळाडू आहे. लोहारा तालुक्यातील आयकॉन खेळाडू मैदानामध्ये येतोय. परत एकदा समोरच्या दिशेने मारायचा प्रयत्न. ऑन साईडला फिल्डर आहे, मात्र एकच धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी देखील धाव चोरलेली आहे फलंदाजाने. काय सुंदर रनिंग होती. 2 धावा पूर्ण केले. ओव्हरची सांगता धाव सांगितले 17 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला, काय गोलंदाजी पहा. गोलंदाजी आवडली असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. प्रथमेश राठोडसाठी सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. परत एकदा सचिन येतोय गोलंदाज ट्रॅकवरती. सचिन असेल वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक कोण घेऊन येतोय पाहूया. सचिनच आलेला आहे. धाव संख्या झाले 17 धावा, 1 गडी बाद. स्ट्राईक वरती असेल आता सुमित कदम, नॉन स्ट्राईकला DK. फटका मारला समोरच्या दिशेने, मात्र गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 2 धाव मिळत आहेत. समोरच्या दिशेने मारला होता चेंडू, अगदी सुंदर चेंडू होता, मात्र चांगला फटका होता. सुमितच्या बॅटमधून आलाय, मात्र 2 धाव मिळत आहेत. वाढती धावसंख्या 19 धाव धावफलकावरती झालेली आहे. परत एकदा सुमित, काय गोलंदाजी पहा. आजच्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय सचिन. दुसरं षटक वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय सचिन. पुढे येऊन मारायचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षक आहे का? क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण, दुसरी होते का पूर्ण पाहूया. आणि दुसरी देखील धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यानंतर जे किंग ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. आशुभैया शेख यांच्या वतीने एनर्जी ड्रिंक म्हणून ब्रेक होणार आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. फटका मारलाय, मात्र क्षेत्ररक्षण नाहीये. पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. फटका मारलाय, मात्र क्षेत्ररक्षण नाहीये. पंचांचा निर्णय काय येतो पाहूया. आणि पंचांचा निर्णय येतो षटकार. झाडाला जर चेंडू लागला तर षटकार आहे, याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. काय फटका होता, सुंदर फटका होता बॅटमधून आला सुमितच्या. आणि परत एकदा उंच मारायचा प्रयत्न आणि वरती चेंडू उडाला. क्षेत्ररक्षक खाली येतोय, 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपलाय आणि सुमित होतोय बाद. 1 तेरी तो 1 मेरी पहा. गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती षटकार हल्ला होता, मात्र पुढील चेंडूवरती त्याच फलंदाजाला बाद केले. सुंदर फटकेबाजी सुरू होती, मात्र तितकाच चांगला झेल देखील टिपलेला आहे. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, राहुल कांबळे. कानेगावचा हा दुसरा आयकॉन खेळाडू राहुल कांबळे मैदानामध्ये येतोय.
पंच 1 मिनिट. पंच 1 मिनिट थांबायचे थोडंसं. टेक्निकल इश्यू 1 मिनिट. चालू करा. आणि पंचांचा निर्णय ओव्हरची सांगायचा काय. चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलली आणि ड्रिंक्स ब्रेक असेल. आयोजक कमिटी ड्रिंक्स पाठवायचे मैदानामध्ये. 2 मिनिटाचा ब्रेक असेल. ड्रिंक्स ब्रेक असेल 2 मिनिटाचा. या ठिकाणी जे ड्रिंक्स ब्रेक आहे आशुभैया शेख यांच्या वतीनं सौजन्य हे ड्रिंक्स ब्रेक आहे. सर्व खेळाडूंना ड्रिंक्स वाटप होत आहे. अंपायरसाठी पण आहे, अंपायरसाठी पण आहे. अंपायरला पण द्या. चला, मैदानामध्ये कोणीही रिकाम्या बाटल्या टाकायच्या नाही आहेत. खेळाडूंना विनंती आहे की त्या बॉटल्स बाहेर टाकायच्या आहेत. चला चला, सामना चालू करून घ्या. अजून आपल्याला 2 सामने खेळायचे. 2 सेमीफायनल आणि 1 फायनलचा मुकाबला आता शेवटचा दिवस. पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 19 धावा. बरोबर, किती धावा झाली बघा बरं. 25 धावा झालेल्या धावफलकावरती. 1 मिनिट. आत्ताच्या डॉट चेंडू असेल आणि 27 धावा झालेले धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. संदीप प्रथमेश राठोड आयकॉन खेळाडू वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. प्रथमेश राठोड. काय गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते पहा. डावखोरे हाताचा फलंदाज आहे, गोलंदाज आहे. आणि DK असेल स्ट्राईक वरती. परत एकदा काय फटका मारलाय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. DKच्या बॅट मधून आलाय. सुंदर फटका. चौकार चौकार. डावखोरे हाताचा फलंदाज आहे, गोलंदाज आहे. आणि DK असेल स्ट्राईक वरती. परत एकदा काय फटका मारलाय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार.
आणि परत एकदा विकेट. काय गोलंदाजी पहा, विकेट आलाय. भारताचा फलंदाज देखील आता आलेला आहे मैदानामध्ये, प्रदीप. फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र बॅटचा कडा लागला आणि चेंडू त्या ठिकाणी उडालेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक नसल्यामुळे कोणतीही धाव मिळाली नाहीये. परत एकदा फुलटा चेंडू पुढे मारायचा प्रयत्न, सचिनच्या हाताखालून गेलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी संदीप पवार, आयकॉन खेळाडू. ओव्हरची सांगता 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे आज कानेगाव संघाची 32 धावा झालेल्या धावफलकावरती. 4 षटक संपलेले आहेत. अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. बॉलरचं नाव सांगायचं सचिनचं. राजू असेल बॉलिंग स्ट्राईक वरती असेल प्रदीप. डावखोरे हाताचा फलंदाज. पहिला चेंडू वेगवान गतीने टाकलेला हा चेंडू आणि फलंदाजाला काही समजलं नाही. भीड झालाय फलंदाज आणि चेंडू जातो निर्धाव. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला काही समजला नाहीये. मात्र 1 धाव मिळते. स्ट्राईक वरती येतोय आता राहुल कांबळे, आयकॉन खेळाडू कानेगाव संघाचा राहुल कांबळे. केटी बॅटचा ब्रँड अँबॅसिडर राहुल कांबळे या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी आलाय आणि फलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती आहे राहुल कांबळे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वे षटक घेऊन आलाय राजू. 2 चेंडू सुरेख टाकले होते. 3रा चेंडू पाहूया. राहुल असते स्ट्राईक वरती. परत एकदा फटका मारलाय, गॅप मध्ये आहे आणि फटका जातोय सीमा पार. चौकार राहुलच्या बॅट मधून आलाय. पहिल्या चेंडूवरती मारलाय सनसनीचा फटका. सुंदर चौका आलाय आणि वाढत धावसंख्या झाली काणेगाव संघाची. परत एकदा फटका मारलाय, 37 धावा धावफलकावरती आहे. सीमा पार. चौकार राहुलच्या बॅट मधून आला. पहिले परत एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि पंचांचा निर्णय. वाईट चेंडू असेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळत होती, मात्र या चेंडूवरती आलाय वाईट चेंडू. अतिरिक्त चेंडू बाहेर असल्यामुळे पंचांचा निर्णय आलेला आहे. या ठिकाणी वाईट चेंडू असेल आणि वाढती धावसंख्या 38 धावा धावफलकावरती झालेली आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 5वे षटक सुरू आहे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, मात्र फटका मारलाय. चांगला फटका होता. 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आहे आणि 2 धाव पूर्ण केलेले आहेत. काय रनिंग आहे पहा. 2 धावा पूर्ण केलेत या चेंडूवरती. सुंदर फटका होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षक देखील तुम्हाला पाहायला मिळाले.
त्या ठिकाणी प्रथमेश राठोड आणि झेल टिपलेला सोडला आणि सुटला आणि धावबादची संधी आणि धावबाद झालाय राहुल कांबळे. एक मौका मिळाला होता मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पहिला चेंडू सुटला हातातनं, झेल सुटली परंतु एक अचूक थ्रो किपरच्या हातामध्ये त्याने दिला. मध्ये सचिन क्षेत्ररक्षण केलं. सचिन आलेला आहे मैदानामध्ये. मॅन ऑफ द मॅचचा किताब याच फलंदाजाने पटकावला होता. आता पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय सचिन. अजय असेल फलंदाज, सॉरी अजय याचं नाव आहे. आणि दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा निर्णय वाईट चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल. 42 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 42 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 5वं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू असेल. अजय असेल स्ट्राईक वरती. परत एकदा समोरच्या दिशेने मारायचा प्रयत्न, मारलाय चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे मात्र एकच धाव मिळते आणि ओव्हरची सांगता झालेली आहे. 43 धावा झालेले आहेत धावफलकावरती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 43 धावा. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि वाईट चेंडू. परत एकदा फुलटा चेंडू होता मात्र झेपला नाहीये चेंडू कारण तितकाच वेग या चेंडूचा होता आणि एकच धाव मिळते. स्ट्राईक वरती येतोय आता अजय, नॉन स्ट्राईकला जातोय प्रदीप आणि या धावेने वाढती धावसंख्या झाली आहे. 52 धावा धावफलकावरती झाले. शेवटचा षटक असेल. 4
4 चेंडू झालेले, 2 चेंडू शिल्लक आहेत. आकाश असेल बॉलिंग ट्रॅक वरती. परत एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि फटका मारला मात्र क्षेत्ररक्षक या त्या ठिकाणी आणि सुंदर झेल टिपलेला आहे आणि लागलेला झटका अनेक संघाला अजयच्या स्वरूपात. असेल शेवटचा चेंडू आणि नाना आलाय मैदानामध्ये. पाहूया नाना काय करतोय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय का चेंडू आणि डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे. 2 धावा. वाढती धावसंख्या या धाव्याने 54 धावा झालेले. धावबलगावरती 6 षटकाचा खेळ संपलेला आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 54 धावा. 55 धावाचं आव्हान आचेगाव या संघाला दिलेलं आहे. धन्यवाद.
कृपया विनंती आहे. काही फटका मारलाय पाहूया. उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय का आणि झेल सुटलेला आहे. विरुद्ध दिशेने पळायचा प्रयत्न होता मात्र चेंडू हाताला लागला मात्र मासा सुटलेला आहे. गळाला लागलेला नाहीये चेंडू. फटका चांगला होता मात्र फटका बसला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाहीये आणि झेल सुटलेला आहे. जीवनदान मिळालंय संदीप पवारला. आयकॉन खेळाडू, सोलापूरचा आयकॉन खेळाडू हा संदीप पवार तुम्हाला आज लोहारा नगरमध्ये पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला असेल आकाश चव्हाण आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी आज खेळताना पाहायला मिळतोय लोहारा नगरीमध्ये. आकाश चव्हाण परत एकदा फटका मारलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार संदीपच्या बॅटमधून आलाय. सनसनी लागोबरचा हा दुसरा चौकार. फटका फसला होता. चेंडू हवेत होता मात्र चेंडू थँक्यू डीजे. परत एकदा चेंडू आलाय मैदानामध्ये. पाहूया संदीप पवार असेल स्ट्राईक वरती. परत एकदा कुड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार. सुंदर असा चौकार संदीपच्या बॅट मधून आलेला आहे आणि धावसंख्या झाली 14 धावा धावफलकावरती. सुंदर असे फटकेबाजी सुरू आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक डीके घेऊन आलाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या झाली धावफलकावरती 14 धावा. सीमा पार संदीपच्या बॅट मधून आलेले आहेत. परत एकदा शेवटचा चेंडू पाहूया. संदीप पवार काय फटका मारलाय आणि चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. येतोय षटकार. सुंदर फटका. परफेक्ट टायमिंग. संदीपच्या बॅट मधून आलेले आहे.
फलंदाजाचं नाव सांगायचं. नवीन फलंदाज आहे तो सचिन सर. शुभम शुभम आलाय नवीन फलंदाज आकाशची जागा घेण्यासाठी. फटका चांगला मारायचा प्रयत्न होता मात्र फटका फसला आणि सीता सीमा जो की 30 यार्ड सर्कल मध्ये उभारलेला क्षेत्ररक्षक होता अन्सर पठाण याच्या हातामध्ये चेंडू गेलेला आणि डावखुरी हाताचा फलंदाज आलेला आहे नवीन शुभम. सुंदर गोलंदाजी पहा. अचूक टप्प्यावरती चेंडू होता आणि ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. पहा 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 अगदी फलंदाजाला रोखून ठेवलंय सुमितने. काही अचूक टप्प्यावरती ब्लॉक होल पद्धतीचा मारा करतोय आपल्या संघासाठी सुमित कदम. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती, दुसरी धाव आली होती, परंतु परत एकदा निर्धाव चेंडू. काय चेंडू टाकतोय पहा. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकतोय. परत एकदा निर्धाव चेंडू. सुमित गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहा कंजूस भरी गोलंदाजी पाहायला मिळते तुम्हाला ठाणेगाव संघाची. पहिला फटका मारला होता, 2 धावा आल्या होत्या मात्र दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी बाद केलंय आकाश चव्हाणला. परत शुभम आला. शुभमला दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पाहूया परत एकदा चेंडू जातोय आणि कोणतीही धाव नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय त्या ठिकाणी. परत एकदा निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत सुमितने. मात्र या गोलंदाजाने फक्त या षटकामध्ये 2 धाव खर्च केलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल. पाहूया काय गोलंदाजी करतोय. पाहूया 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक झटका लागलेला आकाशच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू आणि फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे का आणि चेंडू जातोय सीमा पार. सुंदर असा फटका शुभमच्या बॅट मधून. षटकार आणि ड्रिंक्स ब्रेक असेल. 3 ओव्हर षटक संपलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक होत आहे तरी आणि फटका मारलाय सॉरी 2 ओव्हर झालेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक करूया आपण. बोलतोय आणि या ड्रिंक्स ब्रेक साठी एनर्जी ड्रिंक पार. आदरणीय आशुभैया शेख यांच्या वतीने एनर्जी ड्रिंक म्हणून ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. 28 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चला 3 षटकाच्या नंतर समाप्तीनंतरच ड्रिंक्स ब्रेक असेल. विनंती आहे संघनायकाला. आशुभैया शेख यांच्याकडून ड्रिंक्स ब्रेक असेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. एनर्जी ड्रिंक डीके असेल गोलंदाज. वैयक्तिक दुसरे संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय डीके स्वतः. संदीप पवार सामना करे या गोलंदाजाचा. संदीप पवार याच फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 20 धावा जोडल्या होत्या. पाहूया मैदानामध्ये 28 धावा झालेले. धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 28. परत एकदा डीके ऑन डीके टू संदीप पवार आयकॉन खेळाडू. पाहूया आयकॉन टू आयकॉनची ही जोडी आणि पहिल्या चेंडूवरती उडाला चेंडू. सुमित जातोय का. फटका फसलाय आणि चेंडू काय झेल घेतलाय पहा सुमित याने. सुंदर झेल म्हणावं लागेल आणि संदीपला भारतात साठी लगेचच यायचं आहे.
प्रथमेश राठोड आचेगावचा हा दुसरा आयकॉन खेळाडू, डावकरी हाताचा फलंदाज देखील आहे हा, पाहू शकताय तुम्ही. प्रथमेश राठोड आलाय मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आहे DK. चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. राहुल कांबळे यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि कृपया शौर्य 11 संघाचे संघनायक यांना विनंती की आपण सेमीफायनलचा जो टॉस आहे ते टॉस करण्यासाठी यायचं आहे. मोईन चाऊस यांच्या हस्ते हा नाणेफेक होईल, त्यांना विनंती आहे. निर्णय काय येतोय? डिक्लेरेशन झोन मध्ये आहे का? ओके, 2 धाबा मिळत आहेत. काय फलंदाजी करतोय पहा आपल्या संघासाठी प्रथमेश राठोड आलाय मैदानामध्ये. नाणेफेक होतोय. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. परत एकदा फटका फसलाय का पाहूया. आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते. 3 क्षेत्ररक्षणाच्या बरोबर मध्यभागी चेंडू पडलेला आहे. कोणाच्या हाताला चेंडू लागलेला नाहीये आणि तिन्ही जे क्षेत्ररक्षक होते त्या चेंडूकडे पाहतच बसले आणि जीवनदान मिळाले प्रथमेश राठोड याला. परत एकदा शुभमला जीवनदान मिळाले आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय चेंडू. योगीराज 11 यांनी टॉस जिंकलेला आहे आणि लगेचच निर्णय सांगायची कृपया विनंती आहे. संघनायक गोलंदाजीचा निर्णय योगीराज 11 संघाने घेतलेला आहे. गोलंदाजीचा निर्णय. परत एकदा निर्धाव चेंडू, काय DK यांनी कमबॅक केले पहा आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली आहे. तिसरं षटक सुरू आहे. 33 धावा धावफलकावरती लागलेला आहे. तिसरं षटक सुरू आहे. DK किफायतबारी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. तिसरं षटक सुरू आहे.
हा अंतिम असेल. सर्व खेळाडूंना विनंती आहे, पंच जो निर्णय ऑन फील्डला देतील तो निर्णय सर्व खेळाडूंनी मान्य करावा ही विनंती आहे. चला, पंचांचा निर्णय थर्ड अंपायर. ओके, कशासाठी? विकेटसाठी. ओके, बोल्डला म्हणजे स्टंपाला बॉल लागलाय का नाही त्यासाठी रिव्ह्यू असेल. चला, थर्ड अंपायर चांद शेख यांना विनंती की आपण पाहायचं आहे. नॉट आउट असेल, नॉट आउट आऊट. कोणताही चेंडू स्टंपला लागलेला नाहीये आणि नॉट आउटचा कौल थर्ड अंपायरने दिलेला. पायाला लागलेला चेंडू आहे हा. चला, अंपायरचं डिसिजन हे अंतिम डिसिजन असेल, त्यामुळे खेळाडूंनी, संघनायकांनी, संघ मालकांनी याची नोंद घ्यायची आहे. काय फटका मारलाय पहा, चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर, सीमापार, षटकार. परत एकदा फटका मारलाय, चेंडू जातोय सीमापार, षटकार, स्टेडियमच्या बाहेर, षटकार. आणि निश्चितच फायनलचं तिकीट आचेगाव संघाला मिळतंय का पाहूया. 3 धावा दूर आहे आणि तितकं चांगला सन्मान केला या चेंडूसाठी आणि 1 धाव मिळते. डीके असेल क्षेत्ररक्षक. पहा, 2 चेंडूवरती 2 फटके चांगले आले होते, मात्र तिसऱ्या चेंडूवरती सन्मान दिलाय आणि 1 धाव पूर्ण केली. निर्णय योगीराज संघाने गोलंदाज